सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। स्वतः आर्यभट्टे कंबरा बांधाना, स्वतः आर्यभट्टे कंबरा बांधाना, क्षमा ती मागाना जगापाशी, क्षमा ती मागाना जगापाशी। शूद्रादासा तुम्ही विद्या बंद केली, शूद्रादासा तुम्ही विद्या बंद केली। घ्या ना ती साऊली अंत्यजाची, घ्या ना ती साऊली अंत्यजाची। शूद्राधिका तुम्ही आदिमुखे द्यावे, शूद्राधिका तुम्ही आदिमुखे घ्यावे। सत्याने वागावे मानवाशी, ब्राह्मणांनो तुम्ही कृतज्ञ का होता, ब्राह्मणांनो तुम्ही कृतज्ञ का होता। इंग्रजा निंदिता ज्योती म्हणे, इंग्रजा निंदिता ज्योती म्हणे। यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की आर्य ब्राह्मणांनो आपल्या चुकीची जाणीव करून घ्यावी, सुधारण्यासाठी सज्ज व्हावे आणि समाजापुढे आपल्या अन्यायाबद्दल क्षमा मागावी। ब्राह्मणांनी शूद्र आणि अंत्यजांना शिक्षणापासून वंचित ठेवले, आता त्यांनी त्या वंचित समाजालाही समानतेने स्वीकारावे आणि त्यांच्याशी मानवतावादी दृष्टिकोन ठेवावा। शूद्र अतिशूद्र समाज दीर्घकाळ अन्यायामुळे बोलू शकत नव्हता, आता त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारून सर्व मानवांशी समानतेने आणि विवेकाने वागावे। फुले विचारतात की इंग्रजांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, तरीही काही ब्राह्मण त्यांची निंदा का करतात? फुले यांच्या दृष्टीने इंग्रजी शिक्षणामुळे शूद्र अतिशूद्रांना ज्ञान मिळाले आणि सामाजिक जागृती झाली। या अखंडातून महात्मा ज्योतिबा फुले ब्राह्मण समाजाला आपल्या ऐतिहासिक चुका मान्य करून शूद्र अतिशूद्रांशी समतेने वागण्याचे आवाहन करतात, तसेच शूद्र समाजालाही सत्य, शिक्षण आणि मानवतेचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश देतात। सामाजिक न्याय, शिक्षणाचा आणि सर्व मानवांचे बंधुत्व हा या अखंडाचा मुख्य संदेश आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।